तर बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करताय। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे। तर या संदर्भात स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू जोडलेले आहेत। बच्चू कडूजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। शिवसेनेत जाण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। प्रहार संघटना ही आपण शिवसेनेमध्ये विलीन करताय, काय पहिली प्रतिक्रिया द्या? मुळात मी पहिले शिवसैनिकच होतो आणि तिथल्या शेतकऱ्याला न्याय भेटत नव्हता म्हणून मी प्रहार संघटना काढली। आता प्रहार मधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश आहे। प्रहार संघटना सामाजिक संघटना कायम राहणार आहे। प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार आहे आणि राजकीय प्रवास फक्त आता शिवसेनेतून होईल। आणि हा सगळा धनुष्यबाण शेतकरी शेतमजुरासाठी हाती घेतो आहे। खर तर मुद्द्याच्या लढाईमध्ये शिवसेनेची ताकद आम्हाला भेटणार आहे आणि आम्ही शिवसेनेला राजकीय ताकद कशी वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही करू। कडूजी, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा, कालपर्यंत तुम्ही असं म्हणत होतात की सत्तेसाठी किंवा आमदारकीसाठी मी कुठल्याही पक्षासोबत विलीनीकरण करणार नाही, मात्र रात्रीच्या बैठकीनंतर, रात्रीच्या चर्चेनंतर आज सकाळी तुम्ही निर्णय घेता की शिवसेनेत प्रवेश करणार। पत्रकारितामधून काही तुमच्या ह्याच्यातून सुटतंय। मी काय म्हटलं होतं तर निवड आमदार नाही तर मोठेही जाणार आहोत आणि ते तुम्ही विसरून गेले। त्यांनी मुद्दे ते जे आहे, दिव्यांगांचे मुद्दे आहे, शेतकऱ्यांचे आहे, हमी भावाचा विषय असेल, पेरणी ते कापणीपर्यंतचा विषय असेल, हे त्यांनी मान्य केलं ना। मुद्दे मान्य केल्यानंतर हा निर्णय झाला, लक्षात घ्या। असं तुम्ही समजून घेतलं पाहिजे। तुम्ही लोक समजून घेत नाही, हेच खरं तर दुर्दैव आहे। निश्चित, म्हणजे कडूजी, तुम्ही ज्यावेळी शिवसेनेत आता प्रवेश करणार, विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं काय तुम्ही पावलं उचलणार, कशा पद्धतीने भूमिका घेणार? जे जे करत आलो ते सगळं करत राहील, त्याच्यात कुठेही बदल होणार नाही। निश्चित। कडूजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे एकंदरीतच बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। अगदी काही वेळातच हा पक्षप्रवेश होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत प्रहारनं जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका शिवसेनेत गेल्यानंतरही कायम ठेवणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता शेतकरी त्याचबरोबर दिव्यांगांसाठी कशा पद्धतीने विधान परिषदेवर गेल्यानंतर बच्चू कडू हे भूमिका घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर पक्षप्रवेश झाल्यानंतर बच्चू कडू हे नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर या पक्षप्रवेशानंतर बच्चू कडू हे विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज हे दाखल करतील। विधान परिषदेसाठी आज उमेदवार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यातच एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी ऑफर दिली होती। यानंतर सातत्यानं चर्चांना मोठं उधाण आलेलं होतं। तर ज्यावेळी बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली त्या दरम्यान बच्चू कडू यांनी आपल्या शेतकरी त्याचबरोबर दिव्यांगांसाठीच्या प्रहार संघटनेच्या जी कामं आजपर्यंत केली जात होती या कामासंदर्भात मागण्या ठेवल्या आणि या मागण्यांना शिवसेनेकडून मान्यता देण्यात आल्यानंतर बच्चू कडूंनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करतायत। तर बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू हे विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। विधान परिषदेसाठी बच्चू कडू हे शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात येते। त्याच पद्धतीने आज ते आपला विधान परिषदेचा अर्ज करतील। त्यानंतर आता बच्चू कडू हे प्रहार संघटनेबाबत आणि त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या कामकाजाबाबत पुढील भूमिका कशा पद्धतीने घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। बच्चू कडू हे नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना बोलवण्यात आलेले आहे। त्यांचा आता पक्षप्रवेश हा पार पडेल।